आता बोलतोस का? सांगतो. मला किल्लेदार साहेबांनी पाठवला होता. यांची सुपारी दिली होती. ऐकलंस अमृता? माझं नशीब चांगलं होतं की हा माणूस जेव्हा इथे शिरला तेव्हा मी घरात नव्हतो. बाहेर न आलो आणि याला पाठमोरच पकडलं. नाहीतर अमृता आता माझ्याऐवजी माझी डेड बॉडी आर्यन प्लीज. अमृता, आता तुला ठरवायचंय. माझी साथ देणार आहेस ना तू? ज्या माणसाने माझ्या बाबांचा खून केला त्याच माणसाच्या मुलीच्या प्रेमात पडलोय मी. तिच्याशी लग्न करायचंय मला. आपण काहीही केलं तरी त्याने काही फरक पडणार आहे का? कारण हे एक हट्टी असले ना तर अमृता 10 हट्टी आहे. बरोबर आहे. पण त्यांच्या हट्टीपणाचं आपण असंच कौतुक करत बसलो ना, असेच वागत राहतील ते. नाही, आता जे काही करायचं ते समोरासमोर बस. नाही तर जानकी, एक दिवस एकमेकांमधले गैरसमज इतके जास्त वाढत जातील, आयुष्यभर एकमेकांपासून लांब जाऊ आपण. मी सांगतोय तुला. सांग ना, मी काय करू तुझ्यासाठी? मला जे जे हवं होतं ते सगळं काही मिळालंय. आता मला काही नको, काही नको. फक्त एक वचन हवंय तुझ्याकडून. वचन? अमृताच्या बाबतीत तू कुठलाही टोकाचा निर्णय घेणार नाहीस. अमृताच्या बाबतीत कुठलाही टोकाचा निर्णय घेण्यासारखी परिस्थिती मी येऊच देणार नाही. बरं चल, आवर, आपल्याला निघायचंय. कुठे? मुंबईला. आत्याबाई उद्या पहाटे निघणार आहेत ना तीर्थयात्रेसाठी. त्याच्या आधी एकदा त्यांना भेटून त्याचा निरोप नको का घ्यायला? नाही, नको. म्हणजे तुम्ही जा, मी नाही येत. का? पण अगं मला बरं नाही वाटत आहे. अमृता, जाऊ दे ग जानकी. अगं नसल बरं वाटत तिला, कशाला बळजबरी करते तिच्यावर. हे बघ, तिला राहू दे इथंच. मी हाय तिच्या सोबत. तू आणि गण्या दोघं बी जाऊन या. मी आज जाऊन पडते जरा. आर्यन, मी निर्णय पक्का केलाय. आपण पळून जाऊन लग्न करूया. थँक्स अमृता, थँक्यू सो मच. तू फक्त एक काम कर, लवकरात लवकर तिथून निघ. बाकी सगळी माझी जबाबदारी. मी वाट बघतो तुझी अमृता. बाय बाय. अमृता कुठे? त्याने तुम्हाला फोन नाही का केला? ती मला म्हटली होती तुम्हाला फोन करणार म्हणून. ती नाही आली. म्हणजे काय झालं? नाही, तिला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मग मीच म्हटलं येऊ नको, आराम कर म्हणून. अरे देवा, म्हणजे हवा पालटासाठी गेली ही पोरगी, तिथे आजारी पडली? नाही, बाहेर काही नाही झालं, चेहरा सुकल्यासारखा वाटत होता. अगं माझं विमान उद्या पहाटेच आहे. आज रात्रभर आपण गप्पाच मारूया. चालेल. चल रे.